वळूयात पुढच्या बातमीकडे। विरोधी पक्षनेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केलं असं धनंजय मुंडे म्हणाले। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी लोकायुक्तांचा निकाल पाहावा, नाहक एखाद्याची बदनामी करू नका। कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर लावलेले सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले। त्यानंतर धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर वेगवेगळे अनेक आरोप झाले। मी ज्यावेळेस विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस हाच धनंजय मुंडे ज्यावेळेस कोण शेतकऱ्याची बाजू मांडत नव्हतं, रक्त पडेपर्यंत नरड्यातून मी शेतकऱ्याच्या न्यायाच्या लढाईसाठी लढलो। मराठा समाजाचं आरक्षण असो 10-10, 20-20 दिवस जिथं कुठं मोर्चा निघेल राज्यात त्या मोर्चाचं समर्थन करायला धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचं सभागृह दिवसभरासाठी तहकूब केलं। माझं आपल्याला आणि आपल्या माध्यमातून ज्यांनी हे पिटिशन फाईल केले त्यांना सुद्धा सांगणं आहे की नाहक एखाद्याचं कुठलंही काही न बघता काहीतरी करायचं आणि एखाद्याचं सबंध आयुष्य 30 वर्षाचं राजकीय सामाजिक संपवायचं, हे धंदे मात्र बंद।